पाहिन बाई. आता मी स्पष्टच विचारतो, खरंच सांगा. आता कसं आहे, आता तिने 6 महिने झाले आम्हाला सांगितलं पहिली. मी तिला म्हणू बाई आराम कर. विचारता तिला माझ्या खत विचारायला तर मागं विचारा. मी तिला काही काम ना करू देऊ म्हण. धुणं धुतलं तिने एक बस इतकं धुणं धुतलं माय 2-3 बकेटा. शिवाय तिला कल्ला केला. म्हणलं बाई पाळी तशी एक धन टाकून लय मोठा जीव तसंच तर थकते. आता मला म्हणे म्हणजे काही नाही बाईचं काय आहे तर. हा आता ही नाटकते का काय करते. आता मी तर जाऊन तर काही तिचे कपडे पाहिले नाही. हा आता खरंच सांगा म्हणे तुम्ही, का हाय खरं आणि का हाय खोटं. नाही नाही इनबाई, खरं खोट्याचं लक्षपीचं काहीच नाही आहे. येते ना बापा त्याची येत नाही असं नाही. देवाची शपथ त्याची पाळी येते. फक्त तिची पाळी अनिवन आहे. म्हणजे काही येत नाही, कमी जाते जास्त जाते. आम्ही दवाखाना बी केलता काही दिवस चांगलं डबल तसंच झालं. मग असं वाटलं माय लग्न झालं की जसं फरकच पडते तर मग होईन चांगलं असं म्हणून. नाही तर काय येईन बाई आम्ही काही लपवलं छपवलं व माय बाई. आणि माई माई आमची पोरगी इतकी बाय खरं सांगतो हा सगळा दोष मला आहे. मी तिची काकू हाव पण हे पा मी तिला मा पोरीवानीच हाय. ती दवाखाना बी मॅच केलता. हा दवाखाना केलता आमच्या आमच्या आकोटातच. एक डॉक्टरीन बाई तिला दाखवलं तर मॅच केला. ती आई नाही गेली का परी. तिचे बाबा तर बरं काही विशेष नाही समजा. तिची आई नाही जात. तुम्हाला तर माहिती आहे आमचे भाऊन बाई साधे आहेत. हा मॅच तिचा दवाखाना केला. आणि तिला हे बी मॅच सांगितलं. म्हणलं काही याचं काही टेन्शन घेऊ नको होतच ते चांगलं. पण तिला गिपलं नाही माय. मला सांगण्याहून तिनं तसं केलं. तिचा काय दोष नाही. आमची पोरगी लय गरीब आहे. ती लय गरीब आहे. तिचा स्वभाव असा नाही आहे. ती तर मग आमची लक्षात आलं पुष्पा. आम्ही काही म्हणत नाही मंजूचं असं का तसं. काही कंप्लेंट नाही आम्हाला. मंजूची लय साजरी पोरगी आहे. जशी सून पाहिजे होती तशीच आहे. पण आता तुम्हीच सांगा आता कसं आहे हे किती महत्वाचं आहे. सांगा महत्वाचं आहे की नाही. हा आता तर मग याच्यासाठी काही दवाखाना आहे ते काही आम्हाला सांगायचं लागेल ना खरं खोटं. हा असं छपून असं 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 खोटं बोलून थोडी होणार आहे. आम्ही काही त्यातले लोक नाही ना की काही हिरो म्हणून. नाही नाही आम्हाला माहित आहे म्हणून ती माय पा असं पण म्हणजे तिचा फोन आला तसंच चाललो आलो आम्ही की तसं काही नाही बा. तुमची काही गैरसमज नको व्हायला. उगाच गैरसमजून वाद वाढले तर चांगलं नाही ते. म्हणून आम्ही खरं सांगतो ताळे ना आलो. तिचे काका असं उभ्या रस्त्यानं मला शिव्या द्याले. खरं सांगतो आता बाई तिचे काका म्हणत त्या दिलेच काऊन नाही सांगून द्यायला व्यवस्थित सगळं. आता माझी एवढ्या गोष्टी माहिती नसतात की समजा. तुम्ही तिचा काही राग नका मानू. काही नाही तिनं काही तुमच्यापासून बोला नाही काही नाही. सगळा दोष मलाच आहे बापा. हा तुम्हाला काही म्हणा बोलायचं असेल तर मला म्हणा. पण आमच्या मंजू नका म्हणू. आमची मंजू लय साधी आहे लय चांगली आहे. मनानं हळवी आहे ते. बातच तिले रडते बातच रडते ते. लहानपणापासूनच ती आहे ते. लय गरीब पोरगी आहे. ये ना बा त्यातून काय पाहून राहिले. ये ना काकू संग बोलत नाही काय. हो काका संग बोलून राहिली होती. आणि ते तोंडात असं केलं माय बाई की तुला काकाले काकले असं वाटेन की आम्ही का तुले कधी राहिलं सासर बसच करून राहिलो का. हा काही म्हणलं का तुला कोणा. फक्त पुसलं ना की सांग बाई खरं का हाय खोटं का हाय. आई बस झालं सांगितलं ना जे सांगायचं होतं वहिनी. आता वहिनी दादा आणि मी काकू चालता का. म्हणजे मामी जे तुम्ही चालता का. तुम्ही चला इथंच माझ्या ओळखीचे एक गायनार दिसतात. आम्ही त्यांना दाखवून येतो. काही एवढं फालतूचं त्याचं राईचं पर्वत करायची गरज नाहीये. हा आई मी काही लपवलं नाही. येते ना खरंच येते. फक्त ना कधी वेळेवर येते कधी येत नाही. कधी 2-2-3 महिने येत नाही. आता ना मागे आलती की नाही कपडे धुतले होते तेव्हा आलती. आणि त्याच्यानंतर आलीच नाही. मग मी तुम्हाला असंच म्हणत जाऊ आली आली. काऊन काऊन तुला असं वाटलं नाही का आपली सास खरं सांगा म्हणून. हा इतक्या गोष्टी सांगतो इकडल्या तिकडल्या आणि हे गोष्ट सांगा नाही वाटली तुले. नाही वाटलं तुले की हो भाई सासूले सांगा काय. मला नाही ते पिंकी सांग तसे तर 2-2-3-3 घंटे तुमचे फोन चालतात. तशी ते येऊन नाही का आपल्या घरी म्हणतात. मग तिला सांगेल काय झालं की ताई मला असं असा त्रास आहे. हा मला असं वाटलं की तू नको काही म्हणसान. बरं जाऊ द्या आता आम्ही जातो दवाखान्यात. पिंकी ताई दवाखान्यात काऊन भीती वाटू राहिली का. अजूनही खरं सांगा काही लपवलं असेल तर. नाही हो ताई काहीच नाही लपवलं ना. जावर मग पटपट. हो पिंकी मला माहित आहेस तू काय आहेस तर. जे काय आहे ते डॉक्टर काय म्हणेन ते मला सांगतो. नाही तर तू राहू दे मीच जातो. तू तर काय आहेस मा ओळखीचीच आहेस. हा राहू दे मग घंट्यानं जातो ना मी. काऊन दाखवू प्रणवला मी आणलं म्हटलं.
आम्ही ना बाई खरं सांगू का घाई झालो, म्हणजे टेन्शनमध्ये आलो थोडंसं. त्याच्यानं काही आणलं नाही. लेकराचं कसं त्याला आणखी तो काही सुचू देत नाही, काही बसू देत नाही, काही बोलू देत नाही. तो त्याच्याच याच्यात त्याच्यानं त्याला ठेवलं त्याच्या आजीजवळ म्हटलं म्हणजे मोठ्या आईजवळच ठेवलं. त्याच्या आजीन तो सारखाच आहेत. तिच्यानं मग मोठ्या आई जवळ ठेवलं त्याला. हा, तुमचं चांगलं आहे बाई. पोरगी नाही दिसली? आहे ना, ते आता ते शेजारीच माझी चुलत बहीणच आहे. ती आली, तिचे 2 लेकरं आहेत हिच्याच बरोबरीचे. मग ते खेळतात, तर ते जाईल सकाळपासून. हो का? अहो माय बाई मंजूच्या काकू, आम्ही काही जगात धाव तसं नाही ना. आम्ही विचारा नाही तर तुमच्या मंजूले ऊसाक तरी त्रास आहे का घरी? आ मागर बुवा मंजूले बाईच म्हणते, फक्त बाई. सुनबाई नाही बाई. पोरगी वाणी म्हणतात, मग एक पोरगी गेली आणि दुसरी आली. नाही 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 नाही, तसं नाही येईन बाई. आम्हाला माहित आहे ना बाई खुश येते ना, आमची पोरगी सांगते ना. सांगत नाही आमची पोरगी लय सुखात आहे, ते लय सुखात आहे. पण हे काही नाही बाई. गोळ्या औषधानं होईल चांगलं. मग सांगता खर्च मी लावतो. खर्च आम्ही लावतो एका परी. तुम्हाला नखाचा खर्च नाही येऊ देत. पण काही दवाखान्याचा काही खर्च असेल, काही गोळ्या औषध दिन डॉक्टर दिले काही दिन, तर त्याचा समजा खर्च आम्ही करतो. खर्चाची गोट नका करू येईन बाई. खर्च आहे आम्ही काही नाही. आम्ही काय लोक आहे का ते आम्हाला आमच्यासाठी आली ते आता आमच्या घरी. आता तिचा खर्च असो का फा असो का तोटा असो, तो आमचा आम्हाला. आता फक्त आमचं म्हणणं आहे, तिनं सगळं प्रपष्ट आम्हाला सांगायला लागत होतं, बाकी काही नाही. अशानं काय होते, उलसक असते पण माणसाचं मन लय दूर जाते ना. तुम्हाला तर माहित आहे. हा, माणसाचं मन लय दूर दूर जाते. मला कसं आहे बाई, आता आम्हाला एकुलते एक पोरग. हा, एकुलते एक पोरग, त्याचा जर संसाराचा येल गगणार नाही गेला तर आम्हाला बरं वाटेल का? हा, चांगलं फुललं फुललं तर आम्हाला बरं वाटेल. हा, आमचं एकच पोरग. हा, नाही बरोबर आहे बाई, बरोबर आहे. तसंही नाही, पण आमच्या एकूण तुम्हाला काही त्रास होणार नाही. आमच्या मंजूच्या एकूण काहीच तुम्हाला त्रास होणार नाही. आता ते जे काय आहे ते थोडंसं नैसर्गिकरीच आहे आता. पण तसं काही नाही बाई. येत नाही असं नाही ना, येते ना, येते आहे ते. आता इतकं मी काय खोटं बोलू का माय बाई? नाही तर तुम्ही कोणते बी तपास करा तिच्या. हो ना, आता आता डॉक्टर जोड गेल्यावर पाणीचं पाणी आणि दूध दूध होतेच ना. हा, समजते आता डॉक्टर तपासण्या करीनच ना. आता काय करायचं आहे काय नाही ते करील आता, समजीनच. आता काही लपवल्या जात नाही. काकू बस, येतो मी दवाखान्यात जाऊ. हो जाय. आणि एवढं कोण टेन्शन घेऊन राहिले तू? एवढं टेन्शन नको घेऊ असं. नाही ना काकू, मला व्यवस्थ लागून राहिला बिचारे. डॉक्टर काही सांगेल का? काय सांगणार आहे तू? हा, काय काय आहे थोडी आहे आपलं काय आहे. आता जर ते मागं पुढे होते दुसरं काय आहे? काही नव्हते ते. डॉक्टर गोळ्या औषध देईन हे देईन. आपण घेतो का बाई त्या सुमारीच्या इकडे? ते सुमारीनं गोळ्या नव्हत्या दिल्या खाल्ले. मग झालं तर चांगलं, ते अजून बिघडलं तर जाऊ ते, होतच राहते कधी कधी. कोणाला हसते तो त्रास काही नसते. आता कसं बाई, आता आता कसं झालं, आता पद्धतशीरच पाहिजे. आता तर घरी लाची वाट चालू आहे. लेकराची वाट पाहून राहिली तर सगळं पद्धतशीरच पाहिजे असते. आलं मला लक्षात, सासूले लेकराची वाट आहे. बरोबर आहे बाई, बरोबर आहे. चूक थोडी आहे ते, बरोबर आहे. पण तू काही टेन्शन घेऊ नको. आपण काही कोणाला ठेवलं नाही, काही नाही. आपण का फसवलं का ते? जे मी येऊ का संग? नाही राहू दे, महिन्यानं देते ना सर. राहू दे, जातो ना आम्ही. तू थांब, पण जाऊ नको. मी ये लोक थांबा, काकाली मरवा थांबा म्हणून. तू ये लोक जाणार आहो का आम्ही? जाय तू, ये शांततेनं जा बाई. डॉक्टर सांगेन ते सगळं कर. काही नको करू. करू दे कोणत्या टेस्ट करते काय करते तर. जाय, आम्ही नाही जात. त्याला घेतल्याशिवाय जाऊ का बाई? चला ना वहिनी. हो येतो काकू मी. हा जाय जाय, एवढं टेन्शन नको घेऊ. जाय पाहिजे, माझ्या सासूला बरोबर सांगतो. टेलर नको येऊ देऊ. टेलर सांग की आपण आपण फवलं नाही म्हणून, आपण लपवलं नाही म्हणून, असं सांग बरोबर. काकू काही म्हटलं तर ऐकून घ्या. मॅटेस का तू? काहीच नाही म्हणत. अनु दे म्हटलं तर माका अंगा छिद्र पडते का? आपण काय लपवलं? फक्त सांगितलं नाही. जाऊ दे, मग आता चूक झाली ना आपली, मग तेवढी मान्य करावं बाई. मग हे आहे का? काहीच नाही म्हणत करेन, म्हणू दे म्हणत. जाय तू तू टेन्शन नको घेऊ त्या फालतू गोष्ट. अरे मंजू, तू एवढं काऊन भिवून राहिली? तू पहिले दवाखान्यात आली का? आज लोक दवाखान्यात गेलीच नाहीस काय? भिवून नाही राहिली, पण टेन्शन मध्ये. तुम्हाला तसंच वाटून राहिलं का की आम्ही फसवलं? मग काय तर फसवलं तर खरीच. एवढं घनचक्कर नशिबी आलं. मी म्हणून लयच हुशार बायको बा मले. लयच हवेत होतो मी की लय हुशार आहे, लय समजदार आहे. तू तर एक नंबर घनचक्कर आहे. फसवलं नाही तर काय तर. लहान लेकरासारखी दवाखान्यात यायला भिवून राहिली, डॉक्टरला भिवून राहिली. डॉक्टर इंजेक्शन देते का तुला? सुई देते का डॉक्टर? सुईले भेटे वाटते बाप्पा. मग सुईले भेणारी जो आहेस तू,
हा मग फसलो नाही तर काय तुम्ही. मी तर म्हटलं डेअरिंग बाज आहेस. गोष्टी तर टमाटा मिळतो. आपण हे करू, आपण भाजीपाला लावू, आपण वावरात काम करू आणि इंजेक्शन लिहू. तसं नाही ना वा, तुम्हाला तर कुठे गस सुचतात निरा. आईला आता राग आला अशी नाही की नाही. काय सांगेन मग डॉक्टर. डॉक्टर तर म्हणे सोनोग्राफी करायला लागेल. करायला लागेल तर मग आता डॉक्टर जवळ आल्यावर डॉक्टर जे सांगेन करायचं. ते काय तुला काय काय ऑपरेशन करतात, त्याला पोट फाडतात का एवढी भिंद राहिली. तसं नाही ना व. काही नाही आलं तर काही सांगितलं डॉक्टरनं तर म्हणजे मग म्हणजे म्हणजे मग मला कधी बाळ झालंच नाही तर मग मग तुम्ही लोक काय करसाल. काय करणार म्हणजे अजून तिथं गेल्या कुठे. अरे बाई एप्रिल महिनाच तर चालू आहे. धूम लग्नाची धूम आहे. मग काय त्या धामधुमीत धामधूम मला उरकून टाकीन. हा येशील नाही का मला लग्नाले. मी आठ डोक्याची काय करसा काय करायला लागते. डॉक्टर सांगेन ते करायचं. डॉक्टर ट्रीटमेंट देईन ते घ्यायचं. त्यात काय आहे. चल ते आले असेल ते सोनोग्राफीचा टाइम झाला असेल तर चल लय विचारतो त्याला नंबर लागते का आमचा तर. अरे वाच हिंडणं चालू आहे निरा. चाल चाल. अरे सर आमचं नंबर किती आहे. आम्ही 12 वाजता चालतो बा. सोनोग्राफी सांगितलेली ना आम्हाला. हे तर कधीच चांगलं बोलत नाहीत बाई, कधीच काही सिरियस राहत नाही. जरा कुठेही पाहिलं तो याच्या मजाकच चालतं. गेले का माहित आहे घरी किती टेन्शन आहे. आई काय विचार करत असतील, पिंकी ताई काय विचार करत असतील. बाबाला माहीत झालं असेल. बाबानं मला म्हटलं नाही पण बाबाला तर माहीत झालंच असेल. बाबानं काय म्हटलं असेल. आईन बाबा पिंकी ताई काय विचार करत असतील माझ्याविषयी. ए मंजू इकडे आहे ना. इकडे पिंकी बसलेली इथं बस. हो हो बसते ना. खूप वेळ लागते वाटते आहे ना पिंकी ताई. काय वहिनी दवाखान्यात वेळ लागते आता नंबरनुसारच होईल ना. गेला ना तू कुमार बोलायले ऊन तिथं आपण राहिलो. काय हो पिंकी डोकं खात राहतं. काही नाही एवढं नाराज नको करू तिला. पाय बरं ते कालपासून किती सेट आहे. तू मॅटस का रे कुमार. तू मॅटस का तुले तिनं सांगितलं मग तुले आईले सांगायले नाही नाही तुला आईले सांगा वाटलं काय तर बस दहा तो बायकोले घेऊन दवाखाना तर करत होता ना तू. तुला तेवढे समजत नाही. हा येत होता एखाद्या गायनॉलॉजिस्टला दाखवत होता. काही सल्ला घेता काही गोळ्या औषध देत होती. ते नॉर्मल होत होतं आतापर्यंत. पण तुला म्हणजे काहीच नाही वाटलं का. त्यात काय आहे. त्यात काय वाटायला लागते. पाडीचा प्रॉब्लेम आहे तिला मग ते जनरल आहे. एवढं काय वाचलंय मी. एवढं काही नसते नॉर्मल असते ते. होते ते रेग्युलर. कधी कधी तसंही रेग्युलर जाते. अरे दीड शायन्या ते आमच्या वयात अजून तिचं काय झालं. पाडीच रेग्युलर नसली तर लेकराचं काय 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 प्रेग्नन्सी कशी राहील तिला. पुढे तुला समजत नाही का रे. मोठा शिकला शानपणा दाखवतो. हो हो होते ते कधी मूर्ख काही आता बोलायला लावून राहिला फालतूचा. नाही डॉक्टर जवळ आले काय झालं होतं तुले. जाण्यावा भिंके डोकं नका जो शिल्लक नको बोलू. ते पाय ती आली आणि तिला म्हणू नको काही. कालपासून किती नाराज आहे ते. रात्री रडत जात जाय ती. म्हणे मला आता घरातून काढून देतील का. मला मला सगळेजण खोटं म्हणतील का. मला मी फसवलं नाही. ते तर किती मॅट आहे. हा ते कायच्या काहीच विचार करून राहिली. तू फालतू तिला काही म्हणू नको. नाही येऊ दे मा बायकोची जन्म बरी पडी नाही आली तर मला काही फरक नाही पडत. मी लेकरू नाही झालं तर मी अडॉप्ट करीन. पण मा बायकोला कोणी काही म्हणायचं नाही. मंजू इकडे. अरे कुमार मी तसं नाही म्हणत. तिची पाळी येत नाही असं म्हटलं मी. येते पण रेग्युलर आहे. जर काही 1-2 महिन्याची ट्रीटमेंट ना सगळं सुरळीत होत तर मग कशाला तू एवढा लांबचा विचार करता ना. तुला जवळपासचं काही विचारच नाही येत काय. मी काय म्हणून तो बायकोला त्रास दे तू. अरे पण औषध गोळ्या तर देशील ना. तिचा दवाखाना करशील ना. हा मग केलं ना आता. आता सोनोग्राफीचा रिपोर्ट येईन ना. मग डॉक्टर सांगते म्हणे ना. मग आता बस झालं. आता मायन लावू नको दे. तो तिकडे ये ना मंजू इकडे. अहो आली ना. मंजू चल आपण इथं जवळ आईस्क्रीम पार्लर आहे. चल मस्त आईस्क्रीम खाऊन येऊ. चलो पी. नाही आईस्क्रीम नको. का बरं. उसाचा रस प्यायचा आहे मग. हा लस्सी पाहिजे का फालुदा. मँगो लस्सी आहे ना.
नाही व काही नो सोनोग्राफीचा रिपोर्ट. काही येऊ काहीही येऊ आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे? नाहीतर काय तर. त्या कागदावरच्या रिपोर्टनं आपल्या जीवनात काय फरक पडणार? हा, तू माझीच मंजूर राहणार, मी तुझाच हँडसम बॉय राहणार, तो कागद का सांगणार आहे? हा, चल मस्त आईस्क्रीम लस्सी खाऊ. फालतू गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. पहिले तोंड सरळ कर. काहीच आपल्या जीवनात काहीच फरक पडणार नाही आणि तुला कोणीच म्हणणार नाही. तू एवढं टेन्शन घेऊ नको. तू काही लपवलेलं नाही, मला सांगितलं होतं ना. बस घरचे काही सांगायची गरज नाही, मला सांगितलं आहे ना, मला माहिती आहे ना, मला काही फरक नाही पडत ना. मग बाकी तुला कोणीच काही म्हणणार नाही. तू टेन्शन घेऊ नको. अजून सायन्स थोडं पुढे काय का? आपण खूप ट्रीटमेंट घेऊ, सगळं करू. खुश? आता फालतू विचार करायचा नाही. हे काय चिल्लर आहे? हे काय आहे? म्हणजे जीवन आहे काय? हा, म्हणजे मग प्रेग्नन्सी राहिलीच नाही तर काही प्रॉब्लेम आला तर? अरे बापरे, आकाश फाटील करती, धरती माता कोपील. हा, चला आता लय गरमी होऊन राहिली. आता मला खरं सांगू कोल्ड कॉफीच प्या वाटून राहिलं. तुला माहित आहे आपल्याला लटक येते कोल्ड कॉफीची. चाल बा कोल्ड कॉफी पिऊ. पिंके चालू चाल बरं. चल पिंके, तिला काही या विषयावर म्हणू नका. जो सोनोग्राफीचा काय रिपोर्ट येईल काय नाही तो आपल्या जवळच राहील. तिले मी जे सांगेल तेच सांगण्यात येईल. काय हे घरी जाऊन तू आईली त्याच शब्दात सांग. तिला मी जे सांगेल तेच शेवट सांगायचं. तिच्या सोनोग्राफीचा रिपोर्ट काय हो डॉक्टर काहीही सांगू, तिला तेच सांगायचं जे मी सांगून राहिलो. जन्मभर मला फरक नाही पडत. अभिमान वाटून राहिला मला, तू माझा भाऊ आहेस. पण का रे, हे बोलणं सोपी आहे, पण पुढे बिना लेकराचं कसं? जर समजा समजा समजातलं समजा हो नाही, पण समजा खूप लेकर आहेत पिंकी अनाथ, ज्याला घर नाहीये, मायबाप नाहीयेत. मग अशाले जर आपण घर दो, त्याचा आई वडील म्हणून संगोपन केलं तर काही कमी वाटणार नाही जीवनात, हो ना? आणि मला माहित आहे तू मला शेवटला साथ देशील. आई बाबाले तू समजून सांगशील. कुमार, खरंच आज मन जिंकलं. खूप चांगला आहेस तू, खूप चांगला आहेस. एवढा मनाचा मोठेपणा तुझ्या वयातला कोणताच मुलगा करणार नाही. जो बायकोला एवढा सपोर्ट करते, एवढा जीव लावते, एवढ्या संकटातही तिच्या सोबत एवढा खंबीरपणे उभे राहते. खरंच आय प्राऊड ऑफ यू. खूप चांगला आहे माझा भाऊ. काळजी नको करू, मी आई बाबाला बरोबर सांगतो, काहीच नाही होणार पाहिजे. तू एवढा चांगला आहेस, देव तुझ्या आयुष्यात कधीच कधीच कमी नाही पडू देणार, कशाचीच कमी नाही पडू देणार. तुला सगळं सुख भेटेल. चल, ती मंजू वाट पाहून राहिली. वहिनी, कुमार चल, तुझी मंजू वाट पाहून राहिली. चल ए मंजू, चल चल चल, पिंकी तयार झाली. डॉक्टर तर काय दिवसभर बसवते का काय माहित बापा. एवढ्यात तर पिक्चर पाहून येणं झालं असतं आपल्या. पिंकीनं दिवस वाया गमावला आपला सगळा. अरे रिपोर्ट कडे मलाच माहित आहेत.